नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचन तुमचं स्वागत आहे। नेहमी 30 बिर्याणी खाऊन कंटाळा आलेला, पनीरची असेल किंवा नॉनव्हेजची बिर्याणी असेल। आज आपण थोडी हटके अशी वेगळी बिर्याणी बघणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। हे बघा, हे तांदूळ आहेत, बिर्याणीचे तांदूळ आहे। मी साधारण 2 तास भिजवून घेतलेला आहे। बघा, बरोबर 2 तास झालेले आहेत तांदळाला या। आणि असं फुगलेला आहे तांदूळ पहिल्यापेक्षा जास्त, आणि 2 तास छान असं भिजवून घेतलेला आहे। इकडे बघा, एका मोठ्या कढईमध्ये तुम्ही पातेलं पण वापरलं तरी चालेल। मी कढई घेतलेली आहे मोठी, त्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे। आणि या पाण्यामध्ये बघा, सुरुवातीला आपण काय करणार आहे, 2 तमालपत्र। इथे बघा, खडा मसाला कोणता वापरायचा मी तुम्हाला दाखवते। दालचिनी आहे, लवंग आहेत, मिरे आहेत, शहा जिरे आहेत, 4 मोठी वेलची आहे, आणि आपले नॉर्मल जिरे आहेत। असा खडा मसाला आहे इथे। आणि तुमच्याजवळ जे खडा मसाले आहेत ते तुम्ही यामध्ये घातले तर चालतील। मी सध्या एवढेच मसाले घातलेले आहेत। आणि बघा, सेम मसाले मी बाजूला पण काढून घेतलेले आहेत, आणि क्वांटिटी पण सेमच आहे, अगदी थोडं घातलेलं आहे। आणि यामध्ये 2 वाटी तांदूळ आहे, तो घातलेला आहे भिजत मी बिर्याणीचा। यामध्ये बघा, 1 मोठा चमचा नमक आहे, टाकलेला आहे यामध्ये मी। आणि इथे बघा, मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे इथे बघा, पळीभर तेल आहे, ते पण वरून मी घातलेलं आहे यामध्ये। इथे बघा, अशी वांगी कट करून घेतलेली आहे। देठ थोडा मोठाच ठेवलेला आहे, आणि सगळी वांगी आहेत ती अशी कट करून घेतलेली आहेत यामध्ये। अशा पद्धतीने वांगी आहे ती कट करून घेतलेली आहेत आपण इथे। आणि तुम्ही हवं असेल तर देठ काढू शकता, किंवा हवं असेल तर तुम्ही हे काढू शकता, किंवा नाही काढलं तर चालतं। मी काय ह्याचं काढलेलं आहे, काय ह्याचं काढलेलं नाही आहे, कारण टेस्ट खरंच खूप छान लागते। अशा पद्धतीने वांगी कट करून घेतलेले आहेत आपण इथे। आणि इकडे बघा, कांदा आहे तो छान असा आपल्याला भाजून घेतलेला आहे। खरपूस असा कुरकुरीत कांदा भाजून घ्यायचा आहे इथे। आणि आता काय करायचं आहे, कढईमध्ये तेल जर गरम झालं की आपले वांगे आहेत ना, ते छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे वांगे आपली छान अशी तळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे। हे आहे ते भाजलेले आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत। आता छान अशी तळून घेतलेले आहेत इथे। आता राहिलेली 2 आहेत ती पण मी छान असं तळून घेणार आहे यामध्येच। मसाला पण छान असं फिरवून घेऊया यामध्ये। जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये। आणि असा कांदा आहे तळलेला, तो यामध्ये टाकलेला आहे। अगदी कुरकुरीत झाला दाखवते मी तुम्हाला, बघा छान असा कुरकुरीत कांदा झालेला आहे आपला। आणि थोडा वरती ठेवूया, थोडासा कांदा टाकलेला आहे यामध्ये आपण इथे। त्यानंतर जो खडा मसाला होता, तो खडा मसाला सगळा यामध्ये मिक्स टाकायचा आहे आपण यामध्ये। आता यामध्ये मसाले बघा, सुरुवातीला पण लाल तिखट टाकणार आहे, जेवढं तिखट लागेल तेवढं घ्यायचं। ही लाल चटणी आहे तिखटाची, साधारण अर्धा चमचा टाकायला यामध्ये। धण्याची पावडर 1 चमचा टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये। त्यानंतर बघा, यामध्ये मी काय केलेलं आहे, जिऱ्याची पावडर 1 चमचाभर टाकलेली आहे, हळद 1 चमचा, आणि आपलं जे काश्मीर लाल मिरची पावडर आहे ती 1 चमचाभर टाकलेली आहे यामध्ये। आणि साधारण अर्धा चमच्याला थोडंसं कमी नमक टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकणार आहे इथे। आणि त्यानंतर आपण आले लसणाची पेस्ट आहे, साधारण मोठा 2 चमचे टाकून घ्यायची आपल्याला इथे। थोडं पाणी घालून मी पेस्ट केलेलं आहे, कारण स्मूथ पेस्ट येण्यासाठी। आणि त्यानंतर 1 वाटी, अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं सुरुवातीला, आणि लागलं तर वरून घ्यायचं आपण एक्स्ट्रा। आता हे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स केलेलं आहे आपण यामध्ये। आता आपण यामध्ये थोडंसं लिंबाचा रस आहे ते टाकायचं आहे, अर्धा लिंबाचा रस आहे तो पण घातलेला आहे यामध्ये। आता यामध्ये मोठी पळी आपल्याला 1 तेल घालायचं आहे, बघू शकता इथे। मी थोडं 1 पळी घातलेलं आहे, थोडं अगदी वरती थोडंसं तेल टाकलेलं आहे। हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केल्यानंतर ना छान असं एक जीव होतं। आता यामध्ये मी पुन्हा वांगा आहे ना तळलेलं मगाचं, ते यामध्ये टाकणार आहे, आणि छान असं मिक्स करायचं आहे। आणि इथे बघा, वांग कसं शिजलेलं आहे, त्यामुळे तुटण्याची शक्यता भरपूर आहे। आपण हळूवारपणे त्याला लावून घ्यायचं आहे इथे मसाला। आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, आणि आपण आपल्या पाण्याला बघूया, आता उकळी पण आलेली आहे त्याला।
पाण्याला पण उकळी आलेली आहे. आपण नुसता तांदूळ आहे ते नितळून यामध्ये घालायचं आहे. ते पण हळूवारपणे बघा. आणि एक मोठी उकळी आणून घ्यायची आपल्याला. आणि बघा लगेच अशी उकळी आलेली आहे. आपल्याला तांदूळ हलवून घ्यायचा आहे, नाही तर खाली चिकटेल, कारण कढई स्टीलची आहे त्यामुळे. आणि मी असं हलवून घेणार आहे बघा. 70 ते 80% शिजायला तांदूळ टाकायचा आहे. जास्त शिजवायची पण गरज नसते या तांदळाला. साधारण मोठ्या 3-4 उकळ्या आल्या की तांदूळ शिजला असं समजून जायचं. जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं तुम्ही तांदूळ आहे ते शिजवू शकता गॅसवर. उकळी आहे ती येत आहे इथे बघू शकता. आणि इथं मी काय केलेलं आहे, गॅस बंदच आहे, तवा ठेवलेला आहे. जाड तवा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर जाड बुलाचं पातेलं आहे, असं मॅग्रिनेट केलेलं पातेलं होतं तेच मी इथं ठेवलेलं आहे. आणि आपण बघा दम देण्यासाठी आपण थोडीशी बाजूला कणिक लावून घेणार आहे, जेणेकरून छान असा दम बसेल आपला बिर्याणीला. आणि उकळी मोठी आली की आपण तांदूळ आहे ते यामध्ये टाकणार आहे. या मसाल्यामधलं नमक आहे ते चेक करणार आहे बघा. थोडं कमी वाटतंय, थोडं अजून असं टाकूया आपण यामध्ये. नमक पण टाकलेलं आहे. पुन्हा एकदा मी हलवून घेते बघा. आणि हळूवारपणे हलवायचं आहे, जेणेकरून आपलं वांगी आहे ते मोडणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. आणि उकळी पण आपली आलेली आहे. तांदूळ आहे ते आपण बाजूला काढूया आता हा. आणि आहे असं नितळून आपण यामध्ये घालणार आहे. पाणी पूर्ण नितळायचं आहे तांदळातलं. हे बघा पाणी आहे ते नितळायचं पूर्ण बंद झालेलं आहे. असंच उचलून मी तांदूळ आहे असं टाकलेला आहे यामध्ये बघू शकता. आता यामध्ये बघा राहिलेला जो कांदा आहे तो सगळा यामध्ये मी टाकलेला आहे. थोडंसं पसरून घेऊया आपण सगळीकडे. आणि वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर, कारण आपण खाली कोथिंबीर घातली नाही, ती लगेच खराब होऊन जाईल म्हणून थोडीशी वरती ठेवूया आपण जरा. आणि आता गॅस चालू करायच्या आधी आपण इथे कणिक लावून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं पातेलं लावलेलं आहे आणि आपण हे वरून जोरात दाबायचं आहे, झाकण प्रॉपर ठेवून छानपैकी. हवा अजिबात बाहेर जात नाही आहे. आणि यावर मी उकळी ठेवणार आहे जाड अशी. हे बघू शकता अशा पद्धतीने आपली कणिक आहे ते बाहेर आलेले आहे. आणि असं ठेवलेलं आहे पातेलं मी इथे. आणि वर असं जाड अशी उकळी आहे ती ठेवलेली आहे, जेणेकरून हवा अजिबात बाहेर जाणार नाही, दम छान बसेल. आणि गॅस आहे तो मोठा ठेवायचा आहे. मोठा गॅसवर आपण 15 मिनिटं दम देऊन घ्यायचा आहे याला. एक वाटी दह्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकलेला आहे. आणि थोडं वरून नमक टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बिर्याणीसोबत कोशिंबीर म्हणून. तेल, जिरे आणि हिंगाची फोडणी टाकून घेणार आहे यामध्ये. यामध्ये बघा थोडंसं तेल घातलेलं आहे, जिरं आणि हिंग टाकून छान अशी फोडणी देऊन घेतलेलं आहे. आणि छान असं कडकडत आहे बघू शकता इथे. आणि ही फोडणी आहे ते आपण यामध्ये टाकणार आहे कोशिंबीरमध्ये. मस्त लागते ही सुद्धा कोशिंबीर बिर्याणीसोबत. छान असं मिक्स करून घेऊया आपण आता. हवा असेल तर वरून कोथिंबीर पण टाकू शकता यामध्ये, किंवा असंच जरी ठेवलं तरी चालेल. मी असंच ठेवणार आहे यामध्ये. सुरुवातीची 5 मिनिटं आहेत ते मोठ्या गॅसवर ठेवायचे आहेत, कारण तवा पण गरम व्हायला वेळ लागतो. आणि त्यानंतर आपलं पातेलं तव्यावरचं. त्यानंतर 4 ते 5 मिनिटं तुम्ही जरी ठेवलं तरी बिर्याणीला छान असा दम बसतो आणि बिर्याणी आपली तयार होते. तुम्ही बघू शकता झाकण इतकं घट्ट बसलेलं आहे की ते निघण्याचं नावच घेत नाही आहे. मी दोन्ही हाताने जोर लावून झाकण उघडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि फायनली असं वाटलं की आता झाकण निघते. आणि खरंच झाकण निघलेलं आहे बघू शकता. आणि मस्त असं आपली दम बिर्याणी आहे तयार झालेली आहे बघू शकता इथे. तुम्ही बघून म्हणणार हिने कणिक किती लावले, कारण जास्त कणिक लावल्यामुळे ना आपल्या पातेल्यातून हवा बाहेर निघत नाही आणि बिर्याणीला छान दम बसतो. तांदूळ अजिबात मोडलेला नाही आहे, असा मोठा आणि सिल्की झालेला आहे बघू शकता इथे. आणि मस्त अशी बिर्याणी आहे. मी काढून घेत आहे ताटामध्ये. बिना बिर्याणी मसाला वापरता आपण खड्या मसाल्यापासून मस्त अशी झणझणीत वांग्याची बिर्याणी बघितलेली आहे इथे. आणि बिर्याणी मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि टेस्टला खरंच खूप नॉनव्हेजच्या बिर्याणीला सुद्धा मागं सारते अशी वांग्याची बिर्याणी. तुम्हाला मंडळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.